नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मधले काही आठवडे वैद्यकीय कारणांमुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते व इथून पुढे आपल्या चॅनलवर तुम्हाला ठरलं तर मगचे एपिसोड्स पाहायला मिळतील. तर ठरलं तर मगच्या आजच्या 11 सप्टेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली अर्जुनचं बोलणं सुरू असतं. सायली म्हणते, माझे आई वडील तुम्हाला नाही सापडले तर या शहरात, या देशात, या जगात तरी ते आहेत की नाही तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही त्यांना शोधायला गेलात आणि ते नाही सापडले तर मी काय करायचं? त्यावर अर्जुन तिची समजूत काढतो आणि बोलतो, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? सायली बोलते, हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण माझ्या नशिबावर नाही. आजपर्यंत जे माझं आहे असं मला वाटत होतं ते सगळं निसटून गेलंय माझ्यापासून. मला तुम्ही माझे वाटलात, पण तुम्हाला ते म्हणेपर्यंत तुम्हीही दूर गेला होतात. हे घर, आई बाबा, इथली माणसंही माझी म्हणेपर्यंत तीही दूर गेली होती. आणि आता मधुभाऊसुद्धा परत मिळाले होते, पण तेही. मग अर्जुन म्हणतो, तुझ्यातली पॉझिटिव्हिटी कुठे गेली सायली? आपण दूर गेलो होतो, पण पुन्हा जवळ आलो. सगळे पुन्हा तुझ्यावर प्रेम करतायत आणि मधुभाऊ पण लवकरच बरे होतील आणि तुझे आईबाबा पण लवकरच भेटतील. मी तुला विनंती करतो, प्लीज मला त्यांचा शोध घेण्यापासून थांबवू नकोस. मग सायली बोलते, तुम्ही असा सुद्धा विचार करा की जर ते तुम्हाला सापडले पण त्यांना मी नको असेल तर, आणि त्यांना मी हवी असते तर मी मधुभाऊंच्या आश्रमात वाढले नसते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आहे, पण त्यांनी मला नाकारलं तर मी ते सहन नाही करू शकणार. तर अर्जुन बोलतो, अगं पण त्यांना शोधल्याशिवाय कसं कळेल हे? मग सायली चिडते आणि बोलते, ही गोष्ट माहीतच नाहीये, त्यात मला उडी घ्यायचीच नाहीये. माझी मानसिक दमछाक होते, तुम्हाला कळत नाहीये का? मला तुमचं प्रेम मिळालंय, आई बाबा सगळ्यांचं प्रेम मिळालंय, मी त्यात समाधानी आहे. त्यामुळे माझ्या आईबाबांना त्यांचं आयुष्य जगू द्या आणि मला माझं आयुष्य जगू द्या. मी हात जोडते, पण हा शोध थांबवा. आणि तिथून निघून जाते. पण अर्जुन स्वतःशीच म्हणतो, तू जितकी हट्टी आहेस ना तितकाच मी पण आहे. तुझी ही गोष्ट मी मान्य करणार नाही. तुझ्या आईबाबांना मी शोधणारच. रात्री हॉस्पिटलमध्ये अश्विन प्रियासोबत असतो. प्रिया मनातच बोलत असते, महिपतला मी इतकं चिडवलंय की तो कधीही इथे हॉस्पिटलमध्ये येईल, पण त्यासाठी हा अश्विन इथून जायला हवा. मग ती अश्विनला घरी जायला बोलते, पण अश्विन तिला म्हणतो, अगं मी इथे तुझ्यासोबत थांबण्यासाठी खास परमिशन घेतली आहे, पण ती त्याला घरचे वाट बघत असतील, त्यांना काळजी वाटत असेल अशी कारणं देते. पण अश्विन तिला म्हणतो, अगं घरचे तुझा विचार करतात का? मग मी का त्यांचा विचार करू? मग प्रिया पटकन बोलते, तुला काही वेळ लागलाय का? तिच्या अशा बोलण्याने अश्विन तिच्याकडे पाहतच राहतो. मग प्रिया पुन्हा नाटक करते, अश्विन असं आपल्या घरच्यांबद्दल बोलू नकोस, मला नाही आवडत. आणि अरे तू जागरण करून तुला त्रास होईल ना, प्लीज तू आराम कर. आणि त्याला इमोशनल करते आणि सांगते की गोळ्यांनी ना मला झोप येते, तू इथे बसलायस म्हणून मी बसले, तू गेलास की मी झोपेन. मग अश्विन बोलतो, अगं मग असं सांगायचंस ना, तू झोप आणि काही वाटलं तर मग मला फोन कर. आणि असं बोलून अश्विन तिथून निघून जातो. आणि मग प्रिया आता महिपतची वाट बघत असते, कारण तिने त्याला आधीच फोन करून खवळवलेलं असतं. इकडे अर्जुन चैतन्याला विचारतो, तन्वीला नवीन वकील मिळालेत, ते कोण आहेत? तर चैतन्य सांगतो, जयवंत देसाई म्हणून आहेत. मग अर्जुन त्यांच्या ऑफिसचा पत्ता चैतन्याकडून घेतो आणि म्हणतो, मी जाऊन त्यांना भेटतो. मला खात्री आहे की तन्वीने तिची खोटी बाजूच सांगितली असेल. पण चैतन्य त्याला बोलतो, थांब, आधी मी जातो, त्यांना समजवतो तन्वीची केस घेणं किती मूर्खपणा आहे. त्यांनी ऐकलं तर ठीक, नाही तर तू बोल. मग अर्जुन बोलतो, ठीक आहे, आणि फोन ठेवतो. तितक्यात सायली तिथे येते, पण सायलीचा चेहरा पडलेला असतो. ती
ती अर्जुनकडे लक्षच देत नसते. मग तो तिला विचारतो, तुझा माझ्यावरचा राग अजून गेलेला नाही का? मला माहिती आहे तुला आवडत नाही, तुझ्या आईबाबांचा शोध घेतोय, पण तू माझ्याशी बोलणारच नाहीयेस का? अगं आधी मला तुझ्या आईबाबांना भेटू तरी दे, त्यांना तुझ्याबद्दल काय वाटतंय ते ऐकूया तर. पण तू अशी गप्प नको राहूस ग, काहीतरी बोल ना. पण सायली त्याला शांतपणे बोलते, मला जे बोलायचं होतं ते मी तुमच्यासोबत बोललीये आणि आता राग नाहीये माझ्या मनात. आता झोपूया, सकाळी लवकर उठायचं आहे ना. आणि झोपायला जाते. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रिया महिपतची वाट बघत असते मुद्दामून आणि विचार करत असते की काही करून महिपत इथे यायलाच हवा, तेव्हा हे सिद्ध होईल की तो चिडल्यावर कसा वागतो आणि मी त्याला किती घाबरते. हॉस्पिटलमध्ये तन्वीच्या वॉर्डमधले कॉन्स्टेबल ड्युटी संपल्यामुळे निघून जात असतात आणि दुसरे कॉन्स्टेबलसुद्धा अजून आलेले नसतात. इकडे सायलीला मात्र स्वप्नात तिचे आईबाबा दिसतात. ते तिच्यापासून लांब जात असतात आणि ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांना आवाज येत असते, आई बाबा थांबा थांबा. अशा स्वप्नात असतानाच ती झोपेतून दचकून उठते आणि ओरडते, बाबा. आणि अर्जुनसुद्धा तिचा आवाज ऐकून उठतो आणि तिला विचारतो काय झालं, आणि तिला प्यायला पाणी देतो आणि म्हणतो, काय झालं सायली? सायली तिला पडलेलं स्वप्न त्याला सांगते आणि रडू लागते. मग अर्जुन तिला समजावतो की टेन्शन घेऊ नकोस, सगळं विसर आणि शांत झोप. सायली बोलते, कशी विसरू मी? माझ्या आईबाबांचा विषय तुम्ही उकरून काढलात आणि तो आता माझ्या डोक्यातून जातच नाहीये, म्हणूनच मला असं स्वप्न पडलं असावं. अर्जुन तिला बोलतो, अगं असं काही नसतं, तू शांतच हो. मग सायली त्याला बोलते, मला एक सांगा, तुम्ही माझ्या आईबाबांचा शोध नक्की थांबवाल ना? पण अर्जुन यावर काहीच उत्तर देत नाही. इकडे प्रियाला महिपतची वाट बघता बघता डोळा लागलेला असतो. पण महिपत मात्र अंगावर चादर घेऊन हळूच तिच्यापर्यंत पोचतो. आपल्या बाजूला कोणीतरी उभं असल्याची चाहूल लागताच प्रिया उठते आणि बघते तर काय, महिपत समोर हा असा उभा असतो चादर गुंडाळलेला. ती त्याला बघून घाबरून विचारते, कोण आहात तुम्ही? तेव्हा महिपत चादर काढतो आणि मग प्रिया बोलते, अण्णा सर तुम्ही? तर महिपत बोलतो, काय बोलली तू? अण्णा सर? अण्णा सर नाही, भेकड म्हण, भेकड. आणि तो सुरा काढतो. प्रिया बेडवरून उतरून मागे जाते आणि बोलते, सुरा कशाला आणलाय तुम्ही? महिपत बोलतो, पावाला मस्का लावायला नाही आणलाय, तूच आमंत्रण दिलं ना मला, तूच मला भेकड बोलली ना, तूच बोलली ना तुम्ही तुमच्या माणसामागे लपता, हिम्मत असेल तर समोर येऊन दाखवा म्हणाली होतीस ना, आलो तुझ्या समोर, काय करशील आता? प्रिया बोलते, मी कशाला काय करू? हे बघा बाहेर पोलीस आहेत, तुम्हाला हे सगळं महागात पडेल. तर महिपत पण तिला बोलतो, स्वस्तातली कामं करत नाही मी, पण तुझं तोंड बंद होतं ना म्हणून तू जिवंत होतीस, पण आता तू तोंड खोललंस ना, आता तुझी पावती मी फाडणार. तुझ्यामुळे माझी पोरगी जेलमध्ये गेली तरी मी तुला काही बोललो नाही, पण तुझा हा मास दिवसेंदिवस वाढत चाललाय ना, तो मी आज उतरवणार. पण प्रिया हुशार असते. महिपत तिला सुरा मारणार तितक्यातच ती त्याच्या तोंडावर ज्यूसचा ग्लास मारते आणि त्या खोलीबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न करते. पण आता नक्की काय होणार आहे? महिपत प्रियाला मारताना कोणी त्याला पाहेल का? तो पकडला जाईल का? आणि प्रियाला जे साध्य करायचं असतं की तिने महिपतला घाबरून कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आणि हे सगळं केलंय, हे सिद्ध होईल का? आता काय होणार आहे पुढच्या भागात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.